सकल लिंगायत समाज आक्रमक। मिरजेतील महात्मा बसवेश्वरांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात। मिरज शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय। महाराजांच्या पुतळ्याजवळ लिंगायत समाज बांधव नित्य पूजेनिमित्त रोज हजर असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुतळा अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालय येथे सकल लिंगायत समाजातर्फे निवेदन देऊन महात्मा बसवेश्वर महाराजांचा अतिक्रमण मुक्त पुतळा करण्याची मागणी केली आहे। 8 दिवसात अतिक्रमण हटवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी सर्व लिंगायत समाजाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी आज महानगरपालिकेच्या उपायुक्तांना घेराव घालण्यात आला। आज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने मिरज महानगरपालिका उपायुक्त मॅडम इथे आम्ही महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि बगीचा पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी जो आहे तिथे जे अनधिकृत बांधकाम अनधिकृत खोके आहेत ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात सर्व लिंगायत समाज बांधवांकडून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये अनधिकृत जिथं तिथं जी खोकी घातलेली आहेत आणि त्या व्यतिरिक्त संध्याकाळच्या वेळेस दारूचा तिथं अड्डा हा बनवला गेलेला आहे आणि त्यामुळे समस्त लिंगायत समाजातील सर्वच बंधू भगिनींच्या ह्या भावना दुखावल्या जात आहेत आणि हा जो प्रकार चालू आहे यातून लिंगायत समाजात नाराजगी आहे। याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून त्वरित कारवाई व्हावी, अतिक्रमण हे त्वरित 8 दिवसाच्या आत काढण्यात यावे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर महानगरपालिकेनं याची दखल नाही घेतली तर समस्त लिंगायत समाजाकडून याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि ते अतिक्रमण काढण्यास आम्ही लिंगायत बांधव महानगरपालिकेला भाग पाडू। त्यांना मागणीचं निवेदन अध्यक्ष ईश्वर चनवाडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त विजया यादव यांना देण्यात आलं। यावेळी बाबासाहेब आळतेकर, चंद्रकांत मैंगुरे, विक्रम पाटील, उमेश हारके, जयकुंड कोरे, संदीप कभाडे, विजय माळी, विराज कोकणे, शिवानंद हारके, शंकर हारके, सुनील कोरे, संगीताताई हारके, राधिकाताई हारके यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी आदिमानी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।